तर आपण आज सराव संच 2.2 हा अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. खाली दिलेल्या इंग्लिश वर्णाक्षरांच्या रेघांमध्ये काटकोन तयार झाले आहेत अशी वर्णाक्षरे शोधा. आता आपल्याला काही इंग्लिशमधील वर्णाक्षरे दिली आहेत आणि त्यांच्या रेषांमध्ये काटकोन तयार झाले आहेत असे वर्णाक्षर आपल्याला शोधून घ्यायचे आहेत. आता काटकोन म्हणजे काय, तर हा कोन असतो आणि त्याला मध्ये कोन तयार झाला पाहिजे, त्याला काय म्हणतात, कोन किंवा काटकोन. आता ए हा काय आहे, गोल आहे इथे आणि मग त्याला रेषा आहे म्हणजे हा काटकोन होत नाही. आता ई या अक्षरामध्ये आपण इथं बाजूला पाहूया. ई या अक्षरामध्ये इथे कोण तयार होतोय, इथे पण तयार होतोय म्हणजे ई हे आपलं उत्तर असू शकतं. आपण उत्तरामध्ये काय लिहिणार मग, ई. आता दुसरा एन मध्ये होतोय का, तर एन मध्ये होत नाही. त्यानंतर के मध्ये पण होत नाही. एल मध्ये इथे आपला काटकोन तयार होतो त्यामुळे उत्तरामध्ये येणार एल. त्यानंतर एच. आता एच पाहूया आपण. आता हा एच आहे तर एच मध्ये इथे देखील काटकोन होतोय, इथे देखील होतोय, इथे पण होतोय आणि इथे पण होतोय म्हणजेच एच आपलं उत्तरामध्ये येणार आहे. आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे उदाहरण. खाली कोनांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहायचा आहे. आता आपल्याला काही कोनांची मापे दिली आहेत आणि त्यांचे आपल्याला प्रकार ओळखायचे आहेत. आता पहा, पहिला दिलेला आहे आपल्याला 40 अंश. आता 90 अंशापेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठा म्हणजे 40 अंश हा झाला आपला लघुकोन. त्यानंतर 0 म्हटल्यास फक्त काय येते, सरळ रेष किंवा तो असा येतो त्यामुळे तो 0 कोन तयार होतो म्हणजे 0 कोन. त्यानंतर 90 अंश. 90 अंश हा 45 पेक्षा मोठा आणि 90 हा काय असतो, काटकोन. त्यानंतर 155. 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान. 90 आणि 180 च्या मापाच्या मध्ये जे काही सर्व कोन येतात ते कोन कसे असतात, विशाल कोन. एकशे ऐंशी हा काय आहे, सरळ कोन आहे. 180 हा सरळ कोन आहे. दोनशे 45. आता हा 245 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, दोघांच्या मध्ये जे कोन असतात ते कसे असतात, प्रविशाल कोन. कसे असतात, प्रविशाल कोन. आता पुढचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या मापाचे प्रविशाल कोन काढा. आता प्रविशाल कोन म्हणजे काय, तर प्रविशाल कोन म्हणजे 180 अंश मापापेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी जे कोन असतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रविशाल कोन. आता आपण एक प्रविशाल कोन काढूया. आता आपण हा कोन काढलेला आहे. आपण याला नाव देऊया ए बी सी. आता आपण जर आतल्या बाजूने घेतला तर हा काटकोन तयार होईल. मग प्रविशाल कोन म्हणजे काय, हे असा बाहेरच्या बाजूने जाणाऱ्या कोनाला प्रविशाल कोन असे म्हणतात. आतून जर घेतला तर तो काटकोन तयार होईल. आता आपण असाच एक दुसरा काढूया.
याला आपण नावे देऊया P Q R. हा पण आतमधून घेतला तर काय होणार, काटकोन तयार होणार. याला पण आपल्याला काय करावं लागणार, असा बाहेरून दाखवावा लागणार, म्हणजे तो प्रविशाल कोन होईल. आतमध्ये जर घेतला तर तो काटकोन तयार होईल. आता आणखी एक काढूया आपण. याला पण नावे देऊया A B C. हा पण काय होणार, आतून घेतला तर काटकोन होणार आणि असा घेतला तर हा विशाल कोन होणार. असे तुम्ही अनेक वेगवेगळ्या मापाचे कोन घेऊन काढू शकता की जे प्रविशाल कोन असतील. आता चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिलं काय दिलंय, सरळ कोनामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात. आता सरळ कोन म्हटलं तर हा झाला आपला सरळ कोन. हा असा सरळ कोन आणि याच्यामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात, तर हा एक काटकोन होईल आणि हा एक काटकोन होईल. म्हणजेच सरळ कोनामध्ये 2 काटकोन तयार होतील. उत्तर काय येईल मग, सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. दुसरा प्रश्न आहे, हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो. आता पहा, ही आपली हाताची 2 लगतची बोटे आहेत. तर हे पहा, काटकोन जर 90 अंशाचा काटकोन करायचं म्हटलं तर हा कोन असा जाईल सरळ, पण आपलं बोट सरळ होतंय का, नाही. आणि जर इकडे घ्यायचं म्हटलं, शून्य कोन एकावर एक घ्यायचं म्हटलं का, तरी पण होणार नाही. म्हणजेच शून्यापेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान असा कोन तयार होईल. तर शून्यापेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान म्हणजेच लघुकोन तयार होईल. हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये लघुकोन तयार होतो. कुठला कोन होतो, लघुकोन. आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो. आता पहा, घड्याळात 12 वाजले असता हा झाला तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये, आणि हा झाला मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन तयार होईल. आता हा झाला त्याचा आरंभ बिंदू. आता तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवरती सरळ आहेत, म्हणजेच हा कोन कुठला तयार होईल, शून्य कोन, किंवा यालाच आपण पूर्ण कोन देखील म्हणू शकतो. म्हणजे घड्याळात 12 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये शून्य कोन किंवा पूर्ण कोन तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन स्वाध्याय सराव संच अभ्यासनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इतरही विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.